नमस्कार, मी पूजा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत मलाईदार बासुंदी, तीही घरच्या घरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मलाईदार बासुंदी तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेला आहे। त्यासाठी आपल्याला खवा तयार करायचा आहे। खवा तयार करण्यासाठी 4 चमचे मिल्क पावडर घेतले, त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे। दूध व मिल्क पावडर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यामधील ज्या गाठी असतात त्या फोडून घ्यायच्या आहेत। कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर तुम्ही वापरू शकता। बासुंदी तयार करत असताना प्रत्येक वेळेस खवा विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी झटपट असा खवा तुम्ही बनवू शकता। मिल्क पावडर व दूध व्यवस्थित असं एकजीव झाल्यानंतर गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे। सगळ्यात अगोदर कढईमध्ये 4 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। खवा तयार करत असताना तुपाचाच वापर करायचा आहे, तेल वापरायचं नाही। तूप वापरल्यामुळे छान असा खवा तयार होतो। तूप गरम झाल्यानंतर मिल्क पावडर व दुधाचं जे मिश्रण आहे ते ह्यामध्ये ओतायचं आहे व गॅसची फ्लेम लो ठेवायची। लो फ्लेमवरती सुरुवातीचे 2 मिनिटं आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने हे एकसारखं हलवून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत व व्यवस्थित असा विकत भेटतो त्यापेक्षा चांगला खवा आपला घरच्या घरी तयार होईल। 2 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम हाय करायची व हाय फ्लेमवरती हे अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। हळूहळू याला थिकनेस यायला सुरुवात होते। कढईच्या बाजूला जे लागलेलं आहे ते अशा पद्धतीने चमच्याने काढून घ्यायचं आहे व ते सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। ही सर्व प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची। खवा तयार करत असताना सगळ्या प्रोसेस आपल्याला झटपट करायच्या आहेत। अजिबात लक्ष विचलित होऊन द्यायचं नाही, नाहीतर कढईच्या बुडाला खवा लागून तो करपण्याची शक्यता असते। पटपट प्रोसेस फॉलो केली की छानपैकी खवा आपला तयार होतो। काही वेळानंतर खव्याचा रंग तुम्ही पाहू शकता चेंज व्हायला सुरुवात होते व कढईला अजिबात हे चिटकत नाही, म्हणजेच आपला परफेक्ट असा खवा तयार झालेला आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच 1 लिटर दूध मी गरम करायला ठेवलं होतं। छान अशी दुधाला उकळी आल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवरती हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे व दूध गरम झाल्यानंतर तयार केलेला सगळा खवा आपल्याला ह्यामध्ये ऍड करायचा आहे। तुम्ही जर खवा घरी तयार करणार नसाल तर विकतचा खवा यामध्ये ऍड केला तरीही चालेल, पण घरी खवा तयार करून तुम्ही जर बासुंदी तयार केली तर ती अतिशय टेस्टी व मस्तच लागते। त्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा वेलची पूड ऍड केलेली आहे। बासुंदीची चव अजून जास्त उभारून येण्यासाठी वेलची पूडचा वापर करते। ज्या टोपात आपण बासुंदी तयार करतोय त्या टोपात तुम्ही बघू शकता बाजूला साई तयार होते। ती साई सुद्धा आपल्याला वारंवार अशी काढून घ्यायची आहे व दुधामध्ये मिक्स करायची आहे। दुधाला छान असा थिकनेसपणा येतो व त्यामधील जी साई आहे ती सुद्धा ह्यामध्ये एकजीव होते। आवडीप्रमाणे साखर ऍड करायची आहे। साखर ऍड करून झाल्यानंतर हे दूध आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। दुधाचा कलर बदलला पाहिजे इथपर्यंत ते आटवत राहायचं आहे। छान असा दाटसरपणा येईपर्यंत बासुंदीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं किंवा आटवून घ्यायचं आहे। दुधाचा कलर पूर्णपणे चेंज होतो त्यानंतरच समजायचं की आपली बासुंदी तयार झालेली आहे। बराच वेळ दूध आटवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता बासुंदी आपली ह्या ठिकाणी तयार झालेली आहे। त्याचं टेक्स्चर बघू शकता किंवा थिकनेस बघू शकता। छान मस्त अशी बासुंदी ह्या ठिकाणी आपली बनवून तयार झालेली आहे। अशाच पद्धतीचा थिकनेस किंवा टेक्स्चर त्याचं असलं पाहिजे। बासुंदी थंड झाल्यानंतर अजून जास्त दाटसरपणा येतो। मस्त गरमागरम बासुंदी आपली तयार झालेली आहे। त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट सुद्धा ऍड करू शकता। मी या ठिकाणी थोडीशी वेलची पूड वरून भुरभुरते। अशाच पद्धतीच्या छान व मस्त रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा मस्तशा रेसिपी बरोबर। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।